इफिन स्टोरी टेलरच्या सर्व सदस्यांचं मनापासून स्वागत. धडा सुरू करण्यापूर्वी एक निवेदन. आपल्या चॅनलद्वारे प्रत्येकजण बालभारतीच्या धड्यांच्या माध्यमातून आपल्या शालेय जीवनाच्या सुवर्ण काळाचा अनुभव घेत असणारच याची आम्हाला खात्री आहे. पण आता आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. बालभारती धड्यांचा यूट्यूबचा हा प्रवास असाच निरंतर चालू ठेवण्यासाठी जॉईन बटनवर क्लिक करून चॅनलचं मंथली सबस्क्रिप्शन घ्यावं ही विनंती. एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुलं पुस्तकातली प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. मुलं प्रार्थनेहून परतली. त्यांना मी विचारलं, पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेत पहिलं वाक्य आहे, भारत माझा देश आहे, हो ना? मुलं म्हणाली, हो, तेच पहिलं वाक्य आहे. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? प्रतिज्ञा तयार करणाऱ्याला आपला हा शब्द का बरं सुचला नसेल? मुलं बरीच विचारात पडली. त्यांना प्रश्न नीट उमगला नसावा. तेव्हा मी म्हणालो, आपल्या लोकांची मानसिकता लक्षात घेऊनच त्यांनी आपला शब्द वापरण्याऐवजी माझा हा शब्द वापरला असणार. मुलं म्हणाली, म्हणजे? मी सांगितलं, वस्तू माझी असं वाटतं तेव्हाच आपण तिची जितकी काळजी घेतो ना, तितकी आपली म्हटल्यावर घेतो असं नाही. म्हणून माझा असा शब्द इथे वापरला. असं वाटतंय का तुम्हाला? मुलं म्हणाली, बरोबर आहे. माझं आपण म्हटलं ना की ते मी स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला, म्हणून त्याच्यावर मात्र आपण घरातली घाण टाकतो. मी सांगितलं, माणसाचं मन जसं जसं मोठं होतं ना, तसं तसं माझी ही कल्पना सुद्धा विस्तारत जाते. संत हे विश्वची माझे घर असं म्हणण्या इतकं मन मोठं करतात आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून प्रयत्न करतात. गाडगे महाराज, सेनापती बापट, विनोबा, साने गुरुजी, महात्मा गांधी हातात झाडू घेतात आणि इतरांना सुद्धा घ्यायला शिकवतात. भारत माझा देश आहे या वाक्यातील माझा शब्द आपल्या मनानुसार लहान मोठा होत असतो. म्हणूनच मन लहान असतील तर देशाच्या सीमा आक्रसतील असं विनोबा म्हणाले होते. मुलं कुतूहलतेने ऐकत होती. मी विचारलं, भारत तुमचा देश आहे असं तुम्ही म्हणता, कशावरून तुमचा? तुम्ही म्हणता म्हणून. उद्या माझी पिशवी तुम्ही तुमची म्हणाल, होईल का ती तुमची? मग देश तुमचा कसा झाला? असा प्रश्न मुलांच्या मनात कधीच आला नव्हता. एक मुलगा थिटाईने म्हणाला, मी इथे राहतो ना, मग त्यामुळे हा देश माझा आहे. पण इथे काय फक्त तुम्हीच राहता का? पशु, पक्षी, जीव, जंतू, वृक्ष, वनस्पती सगळेच इथे राहतात. ते कुणी भारत माझा देश आहे असं म्हणतात का बरं? एक मुलगी म्हणाली, अहो पण त्यांना बोलता कुठे येतं? त्यांची भाषा आपल्याला कुठे समजते? कदाचित ते सुद्धा असंच म्हणत असतील. भरतपूरच्या अभयारण्यात जगातून हजारो पक्षी येतात. त्यांनी पासपोर्ट, व्हिसा असं दिल्याचं किंवा त्यांच्याकडून कुणी मागितल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? देश ही कल्पना त्यांना नसते, माणसानं ती केली, प्राण्यांना ती नाही. पण मग भारत म्हणजे काय? अमुक अक्षांशापासून तमुक अक्षांशापर्यंत आणि अमुक रेखांशापासून तमुक रेखांशापर्यंत जो भूभाग आहे त्याला भारत असं म्हणतात. एका मुलाने पाठ केलेलं उत्तर दिलं. दुसरा मुलगा म्हणाला, त्या तिथे नकाशात भारत आहेत. ठीक, पण तुम्हाला ठाऊक आहे जगातले लोक काय म्हणतात भारताबद्दल? ते काय म्हणतात? ते म्हणतात, भारत म्हणजे पवित्र वचने म्हणणाऱ्या लोकांचा ओंगळवाणा देश आहे. आमच्या एका नाटकात एक गमतीचा संवाद आहे. एक पात्र दुसऱ्या पात्राला विचारतं, रात्रीच्या वेळी गाव कोणीकडे आहे कसं ओळखावं? दुसरं पात्र सांगतं,
दिव्याचं टिमटिमणं दिसलं की समजावं गाव तिकडे आहे. मग पुन्हा प्रश्न, गाव जवळ आलं कसं ओळखावं? उत्तर, कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला की समजावं गाव जवळ आलं. पुन्हा प्रश्न, नेमकं गाव आलं कसं ओळखावं? उत्तर, नाकाला फडकं लावलं की समजावं गावात पोचलो. मुलं मनापासून हसतात. मी सांगतो, भारत माझा देश आहे असं आपण म्हणालो तर लगेच आपल्या मनात आलं पाहिजे, जर भारत माझा असेल तर तो इतका घाणेरडा कसा? एक मुलगा म्हणाला, म्हणजे आम्ही नक्की काय करावं? मी सांगितलं, गाडगे महाराज सांगत, बाबांनो, निदान घाणीवर माती तरी टाका. माती टाकली तर ओंगळवाणेपणा जाईल. घाणीतली खतद्रव्य जमीन पुष्ट करतील. चराचे संडास, गॅस प्लॅन्ट यांच्या साह्याने ओंगळपणा घालवता येईल. आणि भारत माझा देश आहे असं म्हणताना आपली मान खाली जाणार नाही. पण असं मी म्हणताच मुलांनी कान टवकारले. कारण असा पण शब्द पुढे कोणतं तरी विरुद्ध अर्थाचं विधान येणार असं सुचवतो. मी मुलांना विचारलं, तुम्ही कधी कुणी रेल्वेने प्रवास केलाय का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारलं, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं ते तुम्ही वाचलंय का? एक मुलगा म्हणाला, हो सर, थुंकू नका असं लिहिलेलं असतं. मी सांगितलं, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला. तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नका इकडे वेधलं. त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? गाडी तुमच्या बापाची नाही आणि माझ्याही बापाची नाही. मग घाण केली तर कुठे बिघडलं? मी म्हणालो, माझ्याही बापाची नाही आणि तुमच्याही बापाची नाही, पण मग स्वच्छ तरी ठेवाल ना. देश माझा म्हणण्यामागे ही भूमिका आहे. भारत माझा देश आहे असं म्हणताना कधी तुमच्या मनात याप्रमाणे आलंय का? मुलं मुकाट बसली. पण असं काही आपल्या मनात यायला पाहिजे होतं असं त्यांना वाटलं असं. मी पुन्हा विचारलं, हा देश जर आपला तर हे डोंगर टक्कल पडल्यासारखे का बरं? आपण राष्ट्रगीतात सस्य श्यामला असं म्हणून मातेला वंदन करतो ना, मग ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको? आपण मारे छान छान कपडे घालायचे आणि भारत मातेला मात्र असं उघडं बोडकंच ठेवायचं का रे? मुलं गंभीर झाली. एक मुलगा म्हणाला, भारत माझा देश आहे याचा अर्थ आम्हाला कुणी पूर्वी समजावलाच नव्हता. भारत माझा देश आहे हे आता अधिक समजून उमजून आहे म्हणून. मी म्हणालो, आपण काही नुसतं तोंडाने बोलत नसतो. आपले डोळे, चेहरा, हात सगळं व्यक्तिमत्वच बोलत असतं. मी आत्ता बोलतोय, तुम्हाला विरुद्ध दिशेकडे तोंड करून बसवलं तरी तुम्हाला ऐकू येईल की नाही? एक मुलगा म्हणाला, हो येईल की, पण आम्हाला तुमचं नुसतं भाषण ऐकायचं नसतं, पाहायचं सुद्धा असतं ना. पंडित भीमसेन जोशी गाणं गातात तेव्हा त्यांचं सबंध शरीर प्रत्येक अवयव गात असतो. पाहिलंय ना तुम्ही? टेलिफोनवर माणसं कशी बोलतात ते तुम्ही पाहिलंय का? एक मुलगा म्हणाला, हो पाहिलंय की. पलीकडून ऐकणाऱ्याला तुम्ही दिसता का बरं? कसं दिसणार? टेलिफोनवरून आपण बोलत असतो ना. पण टेलिफोनवर बोलताना सुद्धा माणसं हातवारे करत असतात. पाहिले का तुम्ही? हो हो, आम्ही पाहिलंय आणि मजा वाटते ते बघून. अरे त्यांचंच कशाला, तुमचा परीक्षेत पहिला नंबर आला तर तुमचे डोळे लुकलुकतात, तुमचा चेहरा खुलतो, पाय पण नाचायला लागतात. तुम्ही तोंडाने पहिला नंबर आला असं सांगता, पण त्याच्या आधीच बाकीची इंद्रिय तुमचा आनंद व्यक्त करत असतात. हो हो. मग भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडाने म्हणणार का तुमच्या सगळ्या इंद्रियातून ही भावना व्यक्त होणार? मुलं म्हणाली, आम्ही पोपट थोडेच आहोत. शाळा म्हणजे बोलके पोपट तयार करण्याचा कारखाना नसतो. आपण शब्द मनापासून उच्चारतो. याचाच अर्थ पूर्ण समजून उमजून सर्वस्वासह आपण ते उच्चारतो. आपण भारत माता की जय म्हणतो, वंदे मातरम म्हणतो. त्यावेळी आपल्या मनापुढे आजचा भारत
आणि उद्याचा आदर्श भारत उभा राहिला पाहिजे. हो सर, मुलं उत्साहाने म्हणाली आणि आपल्या वर्गाकडे गेली. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.